परिमळ गेली ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अणुताप घेऊन सावध काही तरी बोध करी म्हणा हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे एक तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे सापडला हरी तयाला साधणी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे बंसी विभूषित करात नवनीरदाभात पितांबरा धरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संतति त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकळ विद्यांचे विकरण तेजबंधू श्रीजन श्रीगुरुजी नमस्कार होणे आता अभिनव विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नविलिम्या मजरदई सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी या न्याय मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश सेवे करता निवडलेला अभंग प्रतिष्ठान प्रतिक्षेत्रामध्ये आपला अवतार कार्याची प्रमुख भूमिका व्यतीत करत असताना वारकरी संप्रदायाच्या भव्य दिव्य इमारतीला भागवताच्या रूपाने आधार देणारे श्रीमंत श्री महाराज शांती ब्रह्म एकनाथ नाथरायांचा अतिशय सुंदर सटीक आणि आजच्या प्रसंगाला अनुरूप असा आहे विठ्ठला नाथ बाबांच्या हरिपाठ नावाच्या प्रकरणातला हा अभंग आजच्या प्रासंगिक सेवेला अनुसरून निवडलेला आहे. अभंगाकडे जात असताना अल्पसा हा परिहार गरजेचा आहे. तो असा आहे, आजच्या या कीर्तनाचं प्रासंगिक निमित्त काय असेल तर 1 वर्ष ज्यांना देहरूपाने आपल्या सर्वांमधून जाऊन होतंय, अनंतामध्ये विलीन मातोश्री गयाई धोणीराम पाटील रक्ताटे निवासी कारवाडी आणि कैलासवासी बाळासाहेबजी धोंडीराम पाटील रक्ताटे हे सुद्धा निवासी कारवाडी यांच्या पहिल्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबातील धोंडीरामदादा, प्रभाकरदादा, कैलासदादा, राजेंद्र भाऊ, विजय भाऊ, सुभाषजी, राहुलजी आणि सर्वच जवळपास कुटुंबातील व्यक्तिगण यांच्या माध्यमातून आजच्या या कृतज्ञता पर्वाचं हे आयोजन आहे. तसे आईचे उपकार आपल्यावर एवढे मोठे आहेत की आपण कसंही त्यातून ऋणायत होण्याचा प्रयत्न केला तरी ते होता येत नाही. असं म्हटलंय एका कवितेमध्ये फार सुंदर, जगी माऊले सारखे असे कोण आहे, तिचे जन्म जन्मांतरीचे ऋण पाहे. आवाज येतोय का? सग थोडं गेन वाढवा ना, जवळून बोलू का? जगी माऊली सारखे असे कोण आहे, तिचे जन्म जन्मांतरीचे ऋण पाहे. माऊली म्हणजे आई. आई सारखं या जगामध्ये कोण आहे महाराज? अनेक जन्माचं ऋण घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ती ऋणाईत करत असते, आपल्यावरती ओझं टाकत असते आणि आपल्याला ती जन्म देत असते. तिचं असं ऋण आपल्यावर आपल्यावर आहे. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं, सबसे बडी हेमा. म्हणून त्या कवितेच्या पुढच्या ओळी मला पूर्ण करायच्या आहेत आणि त्या फार सुंदर आहेत. जगी माऊली सारखे असे कोण आहे, कोण आहे असे तिच्यासारखं कोणीच नसे, असा त्याचा अर्थ आहे की तिच्यासारखं या जगामध्ये कोणीच नाही. किती मोठं कर्ज आहे तिचं आपल्यावर. जगी माऊली सारखे असे कोण आहे,
तिचे जन्म जन्मांतरीचे ऋण पाहे. कसं कर्ज आहे तिचं आपल्यावर? असे ऋण जास व्याज नाही. ऋण शब्दाचा अर्थ मायबापू ऐका, ऋण शब्दाचा अर्थ कर्ज असा होतो. आणि आईचं कर्ज आहे आपल्यावर, पण जिथे आपण कर्ज घेत असतो त्याला व्याज लागत असतं, दर साल दर शेकडा, आहे की नाही? हजाराला किती रुपये? आहे का कोणी सावकार बसलेलं इकडं? आपल्यापैकी 2-4 जण तरी छुपे सावकार असतील याच्यामध्ये, मला खात्री आहे. दर साल दर शेकडा कर्ज घेतलं की त्याला व्याज लागत असतं. पण आईनं आपल्याला जे कर्ज आपल्यावर आईचं आहे ते असं आहे, असे ऋण जास व्याज नाही, तिच्या विना जगण्यास साज नाही. असे ऋण जास व्याज नाही आणि तिच्या विना जगण्यास साज नाही. तिला म्हणायचं आई प्रयत्न करतोय फक्त तिच्या ऋणातून ऋणमोचन होण्याचा आपण. आणि अशा मातोश्रींच्या ऋणातून ऋणमोचन होण्यासाठी, दादासाहेबांच्या ऋणातून ऋणमोचन होण्यासाठी पहिल्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं रक्ताटे परिवारानं हा खटाटोप केलेला आहे. आणि त्या निमित्तानं ही सेवा सद्गुरू जंगली महाराजांच्या आश्रमाच्या पवित्र सानिध्यामध्ये, साईनाथांच्या सानिध्यामध्ये, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज या महात्म्यांच्या तपोभूमीमध्ये, राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्याही तपोभूमीमध्ये अशा पद्धतीनं संपन्न होते. या निमित्तानं या सेवेचं जे निमित्त माझ्या पदरामध्ये घातलेलं आहे, आमच्या परिसराचं पारमार्थिक वैभव, कीर्तनकार, हरिभक्तीपरायण आमचे स्नेही मित्र लक्ष्मण दादा महाराज कराड आणि दादांची संपर्कता होती, त्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली. त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमच्या परिसराचं दुसरं ज्येष्ठ पारमार्थिक वैभव आदरणीय सुदाम बापू महाराज ठोंबरे, या ठिकाणी उपस्थित आत्ता सुरेल चाल ज्यांनी गायली हरिभक्तीपरायण नकुल दादा महाराज, या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी भजनी मंडळी. मला सगळ्यांची नावं परिचित नाही बरं का, त्यामुळे सगळ्यांची नावं काही घेता येणार नाही, पण उपस्थित तिथून तर इथपर्यंत सगळी मंडळी, चोपदार बाबा, सुरुवातीला पखवाज वाजून आता हार्मोनियमची साथ देणारे आदरणीय महाराज, नव्याने उपस्थित झालेले महाराज, आदरणीय मृदंगाचार्य, आपल्या परिसराचं वैभव, माझ्यासोबत कथेला तबल्याच्या साथीला संबंध महाराष्ट्रभर जे असतात ते अतुलजी महाराज शिंदे करंजीकर, या ठिकाणी उपस्थित हरिभक्तीपरायण आमच्यासोबत आलेले मोहिते नाना महाराज, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, या ठिकाणी संपर्कात असलेले राजूभाऊ आणि त्यांचा सर्व परिवार. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित श्रद्धामयी माता भगिनी, आप्तेष्ट स्वकीय, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम, सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो ना अभंगाकडे चालतो. आता पहिला मुद्दा असा आहे, माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतो का ते सांगा, म्हणजे पुढचं बोलायला मोकळं. मी बोललेलं कळतंय का सगळ्यांना? कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, जरा त्यांच्याकडे पहा, त्यांना आवाज द्या. हॅलो, आता येतोय? बर, तुम्हाला येतोय आवाज? बस. अभंग नाथ महाराजांच्या हरिपाठ नावाच्या प्रकरणातला आहे आणि हा अभंग मानवी जीवनाचं मूल्यमापन करणार आहे. थोडंसं समजून घ्या. 3.5 हाताचा नरदेव भगवंताने आपल्याला दिलेला आहे. तुम्ही म्हणाल महाराज 3.5 हाताचा आहे? हो, मोजून पाहतो आम्ही, जास्त भरला तर 3.5 हातापेक्षा जास्त नरदेह भरू शकतो, पण कधी आपल्या हाताने आपण दुसऱ्याचा मोजला तेव्हा. ज्याच्या त्याच्या हाताने ज्याचा त्याचा नरदेह जर मोजला तर त्याला 3.5 हात एवढंच माप लागतं. आऊट हात का देह तुझे अल्लाने दिया, भगवंताने दिलाय असं म्हटलेलं आहे. म्हणून हा 3.5 हाताचा नरदेव भगवंताने आपल्या पदरामध्ये घातलेला आहे. तो मुद्दा क्रमांक 1 हा काही सहजासहजी मिळालेला नाही. आपल्याला वाटतं तो सहज मिळालेला आहे, आपण सहज मिळालाय म्हणतो. ज्या गोष्टी सहज प्राप्त होतात अशी धारणा मनामध्ये घट्ट होते ना, त्याच्याबद्दलचा जिव्हाळा कमी होत असतो आणि त्याचं मूल्य आपण मापनामध्ये कमी धरत असतो. वा, राशनमध्ये गहू भेटतात, तुमच्याकडे भेटतात का गहू तांदूळ? राशनमध्ये गहू भेटतात, तांदूळ पण भेटतात ना. तांदूळ विकत घेणं आणि ज्याला विकत द्यायचंय तो इक्बाल भाई आपल्या मागं येणं सोबतच होतंय. म्हणजे महिला मंडळी राशनमधून तांदूळ विकत घेतात आणि लगेच दुसऱ्याला विकून टाकतात. कशामुळे होतं हे? ते आपल्याला मोफत दिल्या जातंय, आहे त्या मूल्यापेक्षा मूल्य तोडून दिल्या जातंय, म्हणून त्याच्याबद्दलची ही उदासीनता आहे. आता देहाचा जर विचार केला तर तुम्हाला आम्हाला असं वाटतं की देह सहज भेटलेला आहे, तो असाच मिळालेला आहे, तो तसा मिळालेला नाही. शास्त्रकाराने असं म्हटलं, दुर्लभो मानुष देहो देही नाम क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. तो देह जो आहे तो सहज भेटलेला नाही.
नित्यनियम विधीचा पाठ करत असताना राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांच्या परंपरेमध्ये हा श्लोक त्यांनी त्या विधी प्रकरणामध्ये टाकलेला आहे. ज्यांचा अनुष्ठान झाला असेल ना त्यांच्या लक्षात येईल. विधी सकाळी म्हणतो ना आपण, ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः. तुमचा परिसर लय भाग्यवान आहे महाराज, लक्षात घ्या. याच परिसरामध्ये साईनाथ आले, याच परिसरामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराज आले, याच परिसरामध्ये नारायणगिरी बाबासारखे महात्मे झाले, आणि याच परिसरामध्ये राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज राहिले, आणि याच परिसरामध्ये संजीवनी विद्येचे प्रणेते शुक्राचार्य सुद्धा काही दिवस राहिले. मग तुम्ही लय नशीबवान माणसं आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद आहे तुमच्यामध्ये, फक्त आपण विसरलो हे दुर्दैव आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून मुद्दा नीट ऐका. तो अतिशय दुर्लभ असलेला नरदेव आहे. शास्त्रकारांनी म्हटलं, संत परंपरेने म्हटलं, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक 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 योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा, मग मनुष्य देही मग लागे वारा, मनुष्य देही मग लागे वारा, मनुष्य देही मनुष्य देही मग लागे वारा, मनुष्य देही मनुष्य देही. हा किती सुंदर म्हटलं पा. हे एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा, मनुष्य देही. शास्त्रकारांनी म्हटलं एक एक योनी, 84 लाख योनीची संकल्पना मांडली. आता काही लोकांना हे मान्यच नाही. जास्त शिकलं की मग आपण आपला तर्क शास्त्रावर काढतो, आपल्या परंपरेवर काढतो, आपल्या धर्मसत्तेवर आपण काढून मोकळं होत असतो. पण आपल्या एवढी व्यापक आणि गहन धर्म परंपरा जगाच्या पाठीवर कोणतीच नाही. हिंदू धर्मशास्त्रांनी जगाला जे दिलं ते जगाच्या पाठीवर अन्य कोणत्याही धर्मशास्त्रातल्या ग्रंथांना, पुराणांना आणि पंथ परंपरेला देता आलं नाही. आपला जो संप्रदाय आहे, आपली जी परंपरा आहे ही अलौकिक आहे, दिव्य आहे. फक्त फरक एवढा आहे, आपण त्याला समजू शकलो नाही. समजून घेण्याची धारणा नाही ना आपली. महाराज, भारता एवढे समृद्ध लोक कुठे नाहीत, भारता एवढे ज्ञानी लोक कुठे नाहीत, आणि भारता एवढे आपरे लोकही कुठंच नाहीत. आपरे म्हणजे आपलखुरे, आपलखुरे म्हणजे आतल्या गाठीचे. काय असतं माहितीये का, अमेरिकेमध्ये लाईट गेली की अणुविद्युत प्रकल्प चालू होतो, वीज निर्मिती सुरू होते आणि लाईट लागतात. जपानमध्ये लाईट गेली की सौर प्रकल्प चालू होतो आणि सौर ऊर्जेवर लाईट लागतात. आपल्या महाराष्ट्राचं धोरण वेगळं आहे. आपल्याकडे लाईट गेली का, ज्याच्या घरातली गेली ते बाहेर येऊन पाहत आहे. माझ्याच घरातली गेली की अख्ख्या गावची गेली, आणि जर त्याच्या घरातली गेली असेल आणि बाकी त्याची शिल्लक असेल तर दिपीवर जाऊन ते तार काढून येत आणि सगळ्यांना अंधारात ठुतय. फक्त आपण एवढे खराब आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपला देश फार समृद्ध आहे, आपल्या देशात फार ज्ञानी लोक आहेत. फक्त दुर्दैव एक आहे की मंदिराच्या बाहेर आजही आपल्याला बोर्ड लावावं लागतं, पादत्राणे बाहेर काढा. म्हणजे एवढे शिकलो आपण, पण चपला बाहेर काढाव्यात हे अजून आपल्याला मेळ खात नाही, आपल्यात पडताळ खात नाही. आपण फार समृद्ध आहे, आपण फार ज्ञानी झालो, पण आजही आपल्या देशामध्ये पानपोईवर ठेवलेला जो पाण्याचा ग्लास आहे तो साखळीनं बांधून ठेवावा लागतो. नियमच नाही, पाणी पिणं खिशात घेऊन जाईन, अंदाजच नाही मला. विठ्ठल विठ्ठल. आणि निम्म्याच्या वर आपल्या लोकांचं आयुष्य आपल्या लोकांना संपवण्यामध्ये गेलं, हे दुर्दैव आहे. लक्षात घ्या. मी नेहमी विनोदानं सांगत असतो, 3 वेगवेगळ्या पद्धतीची लोक जर एकत्र आली, गुजराती, मारवाडी, मराठी, 3 माणसं वेगवेगळ्या पद्धतीची एकत्र आली, 3 प्रकारातली, 2 गुजराती एकत्र आले, 2 राजस्थानी एकत्र आले, 2 मराठी एकत्र आले. नवीन भाग आहे, नवीन जिल्हा आहे, आणि त्या भागामध्ये ते एकत्र आले. 2 गुजरात्यांनी एकमेकांसोबत चर्चा केली. तुम कहाँ से है? बोले मैं महुआ से आया, गुजरात से. तुम कहाँ से है? बोले मैं वडोदरा से आया. अच्छा, क्या करना चाहते हो? त्याने सांगितलं पोट भरण्यासाठी आलोय. मग एक काम कर, तुझ्याजवळ किती पैसे? तो म्हणला माझ्याजवळ
माझ्याजवळ 20,000 रुपये. तुझ्याजवळ किती? तो म्हणला माझ्याजवळ 20,000 रुपये. आपण दोघं मिळून हलवाईचं दुकान टाकू, गुजराती मिठाई. त्या दोघांनी दुकान टाकलं, दुकान सुरू केलं, व्यवसाय चांगला चालू झाला. 2 राजस्थानी एकत्र आले. कुठून? त्यांनी सांगितलं मी बिकानेर मधून आहे. तू कुठून? त्यांनी सांगितलं मी जयपूर मधून आहे. वा 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 वा. कशासाठी आलास? पोट्या पाण्यासाठी आलो. उद्योगधंदा करायचा विचार आहे. किती पैसे तुझ्याजवळ? तो म्हणला माझ्याजवळ 50,000 आहे. हा म्हणला माझ्याजवळ 50,000 आहे. म्हणला आपण फरचीचा बिझनेस टाकू, टाईलचा. दोघांनी टाईल फरचीचा बिझनेस टाकला, मस्तपैकी जम बसला. मग 2 मराठी माणसं एकत्र आले. तू कुठलचा आहे? त्यांनी सांगितलं मी कारवाडी कोकमठाणचा आहे. तू कुठलचा आहे? म्हणे मी जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातला आहे. कशा करता इकडे आला? काय नाही म्हणे पोटा पाण्याकरता एकत्र आलो. बरं काही बिझनेस करायची इच्छा आहे का? म्हणे करू ना. तुझ्याजवळ किती पैसे आहे? हा म्हणला माझ्याजवळ 2,500 रुपये. तुझ्याजवळ किती आहे? तो म्हणला माझ्याजवळ 3,500 रुपये. कारण मराठी माणसाजवळ पैसे पण कमी असतात ना. त्याचं कारण असं आहे की उपलब्धीच्या तुलनेमध्ये खर्च अधिक प्रमाणात होतो. घरी येतात 10 रुपये आणि खर्च झालेला असतो 15 रुपये, आहे की नाही? तो म्हणला माझ्याजवळ 3.5 आहे, माझ्याजवळ 2.5 आहे. 4 आणि 2 6,000 दोघांचे मिळून झाले. 6,000 काय बिझनेस होणार आहे? दोघांनी डोकं लावलं. तो म्हणला आपण दोघं मिळून एक शेळी घेऊ. शेळी कळते ना तुम्हाला? बकरडी. हा, दोघं मिळून एक शेळी घेऊ. म्हणला 15 दिवस तू चारीत जाय, 15 दिवस मी चारीत जाईन. शेळी गाभण राहिली, शेळी व्याली. 2 पिल्ले दिले. 1 पिल्लू तू घे आणि 1 पिल्लू मी घेईल. दोघांनी शेळी घेतली. शेळी वळायची. शेळी गाभण राहिली. शेळी प्रसूत झाली. शेळीची डिलिव्हरी झाली. बर, परिणाम असा झाला शेळी प्रसूत झाली, व्याली आणि 2 पिल्ल्याच्या ऐवजी शेळीने 1च पिल्लू दिलं. आणि दोघांचं ठरलं होतं 1 तू घे 1 मी घेईल. आता पंचायत झाली. ती काही खारीक नाही की तोडून अर्धी करायला. म्हणजे ज्याचे 3,500 होते ना, तो म्हणला हे पाय मी दुसऱ्याकडून उसने आणले होते, एवढ्या वेळेस पिल्लू मला दे, पुढच्या वेळेस तू घे. तो म्हणला जमणार नाही. 2,500 रुपये मी दिलेले आहेत, मी काही फुकटचा व्यवहार केलेला नाही. एवढ्या वेळेस मला दे, पुढच्या वेळेस तू घे. अरे तो म्हणला ऐक राव, माझी लय तानातानी आहे. तो म्हणला तो ऐक राव, मी काय तुला फुकट पैसे दिले का? अरे तो म्हणला समजून घे राव. तो म्हणला मग मी तुला कसं काय समजून घेऊ? तू मला समजून घेणार राव. दोघांचे भांडणं झाले, फटक्या झाल्या. पोलीसवाले आले, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. महाराज एवढे मारले. त्यांनी पोलीसवाल्यांना सांगितलं म्हणे साहेब काही करा राव, मारू नका, आम्हाला बाहेर काढा. कसं निघायचं बाहेर? म्हणे वकील लावा लागल. वकील साहेबाला बोलवलं. शेळी पिल्ल्यासहित शेळी विकली. वकिलाला पैसे दिले आणि बाहेर आले मोकळ्याचा चक्क. आपल्या एवढी समृद्ध गाथा जगाच्या पाठीवर कोणत्याच परंपरेमध्ये नाही. फक्त आपण कमी पडतो. एका योनीमध्ये लक्षावधी वेळेस आपल्याला जावं लागलं आणि मग हे भेटलं आपल्याला. बर, हे बनवत असताना देवाने विशेष तरतुदी केलेल्या आहेत. थणे अजब बनायो भगवान पुतळो माती को. बनवलं मातीचं, पण अजब बनवलं. पहा, याच्या रचना फार सुंदर आहेत. महाराज जे काही आपल्याला लक्षात येईल, वैद्यकीय क्षेत्रामधले माणसं असतील त्यांना विचारा. एक वस्तू देवाने फार नियोजनाने बनवलेली. डोळे आहेत, डोळ्याच्या खाली नाक आहे, नाकाच्या खाली तोंड आहे. आपण जेवण करत असताना इथे मध्ये काय चाललंय याचा अंदाज लागावा याच्याकरता नाकात सेन्सर बसवलेलं आहे. लगेच चव सांगता येते. अन्न विटलेलं आहे का, चांगलं आहे का, आंबट आहे का, चवदार आहे का, मसाला टाकलेला आहे का नाही, याचा अंदाज हे देतं. बघा, डोळे दिलेत, डोळ्याच्या वरती पडदे पहा किती सुंदर लावलेत, पापण्या. आपल्या डोळ्यामध्ये कचरं जाऊ नये त्याच्याकरता केलेली ही व्यवस्था आहे. पापण्या, कसंही कचरा आलं, याच्या एवढं सेन्सर पॉवरफुल कशाचंच नाही. तुमच्या सेन्सर गाड्या आल्यात ना आता, रिटर्न घ्यायला लागलं की लगेच टिक 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 करतात. ते सेन्सर फेल आहे महाराज. कधी कधी ते धडकल्यावर वाजतं, कधी कधी. पण डोळ्याचं सेन्सर इतकं कठीण आहे. एखाद्या माणसाच्या डोळ्यापुढे असा हात न्या, पापण्या डोळ्याला बंद करून घेतात, याचं संरक्षण करतात. एवढी सुंदर यंत्रणा भगवान परमात्माने शरीरामध्ये बसून ठेवलेली आहे. याची किंमत कधी कळते महाराज? हे गेल्यानंतर कळते. डोळा गेला, दवाखान्यात गेलं, डॉक्टर सांगतात आता डोळ्याला लेन्स टाकावं लागेल. किती पैसे लागेल? 20,000 रुपये लागेल आणि ऑपरेशनचे 15,000 रुपये लागतील. म्हणजे 20 ते 15 हे 35,000चा खर्च तुम्हाला या डोळ्या करता येईल. दवाखान्यात गेल्यानंतर कळतं याची किंमत. कानाचा पडदा गेला, दवाखान्यात गेल्यानंतर कळतं. एक दात पडला, काही लोकांचा एक दात 25,000 रुपयाला जातो. आखी बछाडी बसली, गुंठाभर इकणं पडतं. विठ्ठल आणि ती बछाडी जरी
बसली तरी पहिल्यासारखी मजा नाही. जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनल असतं आणि जे डुप्लिकेट असतं ते डुप्लिकेट असतं. इतका सुंदर हा अशा प्रकारचा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला ओपलेला आहे. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशी सुंदर रचना देवाने केलेली आहे. पण याची रचना करत असताना भगवान परमात्म्याने उसनवारी केलेली आहे. काय उसनवारी केली? हे 5 ठिकाणाहून जमा केलं. देह हा पाचाचा आणि लावसना, देह हा पाचाचा आणि लावसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे, शेकी ज्याचा त्याला देणे लागे. देह हा पाचाचा आणि लावसना, देह हा पाचाचा आणि लावसना. शेकी ज्याचा त्याला देणे लागे, देह हा पाचाचा आणि लावसना. शरीराला बनवत असताना 5 जणांकडून उसनवारी केली. कोण 5 जण आहेत ते? हे शरीर 5 तत्वाचं मिळून बनलं. अष्टकमल का चरका बनाया 5 तत्व की पुनी. 5 तत्वाचं मिश्रण बनून शरीर तयार झालं. कोण कोण आहेत बघा. आपल्या शरीरात माती म्हणजे पृथ्वी तत्व आहे. आपल्या शरीरामध्ये वायू आहे म्हणजे हवा आहे. आपल्या शरीरामध्ये जलतत्व आहे म्हणजे पाणी आहे. आपल्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे म्हणजे शरीराला आधारता आहे. आणि आपल्या शरीरामध्ये अग्नी तत्व आहे. आपण खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे आणि त्या अग्नीचं ठिकाण जठरामध्ये, म्हणून त्याला जठराग्नी असं म्हणतात. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या पोटात जाळ आहे. काय? इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या पोटात जाळ आहे. काही काहीच्या खांद्यात पण आहे. तो संशोधनाचा भाग आहे. काही काहीच्या खांद्यात पण आहे जाळ, पण तो यादीत येत नाही. तो यादी बाई आहे. पण प्रत्येकाच्या पोटामध्ये जाळ आहे, अग्नी आहे. 5 प्रकारच्या तत्वाचं एकत्रीकरण झालं आणि त्यातून हे शरीर बनलं. उसनवारी केली. उसनवारी कशाला म्हणते? काम झाल्यानंतर ज्याचं त्याला परत देण्यात यावं किंवा दिल्या जावं या विषयाला उसनवारी असं म्हणतात. काम संपलं, ज्याचं त्याला परत केलं पाहिजे, ती झाली उसनवारी. मग ही उसनवारी केली आणि त्या 5 तत्वापासून हे एकत्र करून आईच्या पोटामध्ये घडवलं देवाने. आणि ते घडवत असताना 9-10 मास बुनन को लागे, 9 महिने याला बनवायला लागले. मूरख मैली कीनी चदरिया झेणी रे झिणी, चदरिया झेणी रे झिणी. म्हणून हे विणलं. किती दिवस विणलं म्हणे? 9 महिने विणलं आईच्या पोटामध्ये. 81 दिवस विणलं बापाच्या पोटात आणि 9 महिने 9 दिवस विणलं आईच्या पोटात. आता हे आईच्या पोटातलं सगळ्यांना माहिती आहे, पण बापाच्या पोटचं कोणालाच माहिती नाही. ते फक्त भांडण्यात येत होतं, बापाच्या पोटचा असेल तर ये बरं इकडं. बापाच्या पोटातले 81 दिवस आणि आईच्या पोटातले 9 महिने 9 दिवस मिळून होतात 1 वर्ष. विठ्ठल विठ्ठल. 9-10 मास बुनन को लागे. आणि ही विणून आपल्या हातामध्ये दिली, पण नाशवान दिली. देवाची जी आपली जी घोंगडी आहे शरीर रूपी, ही नाशवान आहे, देवाची नाही. म्हणून संत देवाला भांडतात. कान्होबा तुझी घोंगडी घोंगडी चांगली, घोंगडी चांगली, घोंगडी आमाशी का दिली
वांगली रे आम्हासी कादिली वांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे आम्हासी कादिली वांगली रे आम्हासी कादिली वांगली रे कान्होबा तुझी घोंगडी चांगली. आमची पंचमहाभूतानं विणली आणि ही 5 तत्वानं विणलेली आहे. आणि विणत असताना देवाने करार केलेला आहे की बाबा याची मर्यादा संपली, हे जिथून घेतलं त्याला त्याचा परतावा दिला जाईल. आणि त्या परताव्याची वाट, एखाद्या माणसाला जर तुम्ही उसनवारीने पैसे दिले, सांगितलं मी 21 तारखेला परत देणार आहे, ते 19 तारखेपासूनच वाट पाहतं 21ला आपले पैसे आपल्याला भेटणार आहे. तसं हे शरीर करार करून बनवलेलं आहे आणि काळाला सांगितलेलं आहे काम संपलं की हे ज्याच्या त्याच्या स्वाधीन करायचं. म्हणून काळ प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घडीला आणि प्रत्येक वेळेला टपू नये. घडी घडी काळ वाटयाची पाये 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 घडी घडी काळ वाटयाची पाये. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अवकाश अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हरिमुखी गाता हर परिचिता, 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 हरिमुखी गाता हर परिचिता. म्हणून नाथ बाबांनी फार गोड चालू एवढे टाळकरी, फक्त कीर्तन मंडपाच्या बाहेर पाहिजे होतं. इथं माझाच मला मेळ लागा ना, मला मी काय बोलून राहिलो मलाच ऐकू येईन. माग अंदाजान चाललंय आता अंधारात दगड आणणं. हे घडी घडी काळ वाटयाची पाये घडी घडी काळ वाटयाची पाये. घडी घडी राष्ट्रवादीतली नाही बरं, घडी घडी वचन ऐका कमळापती उभारीला हात आणि अपक्षत असलं तर मज हेही नाही मज तेही नाही. घडी घडी म्हणजे प्रत्येक क्षणाला. उपजला प्राणी नराहे शेजारी बैसला शे काळ. उपजला प्राणी नर आहे संसारी, हा बैसला शे काळ उसा शेजारी. काळ टपून बसलेला आहे म्हणे महाराज, त्याला फक्त निमित्त पाहिजे. एखाद्या गोष्टीचं निमित्त करून तो आपल्याला घेऊन जातो. ज्या दिवशी काळ आपल्याला स्वतःमध्ये विलीन करून घेतो, या घटनेला शास्त्रामध्ये मृत्यू असे म्हणतात. काळ ज्या दिवशी या देहाला तादात्म्याच्या बाहेर घेऊन जातो
त्या दिवशीच्या घटनेला मृत्यू असे म्हणतात. मरण या पृथ्वी तलावरचा न्याय घटित सिद्धांत आहे, त्याच्यातून कोणीच वाचत नाही. वास्तविक जर विचार केला तर त्याच्याबद्दलची प्रचंड दहशत आहे आमच्या डोक्यात. मरण एवढं भयावह वाटतं आम्हाला की महाराज ते कोणालाच येऊ नये अशा पद्धतीच्या व्यवस्थेनं लोक आपल्या आपल्या पद्धतीनं जीवनक्रम व्यतीत करत असतात. पहा, ज्ञानोबारायांनी फार सुंदर सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणले, आगा मर हा बोलू न साहती. मर म्हणलेलं सुद्धा एखाद्याला सण जाय तिकडं मर ना तिकडं एवढं म्हणलेलं सुद्धा सहन होत नाही का, तर मरण स्वीकारायला कोणी तयार नाही. किती मरणात मरून गेले, मरणात मरून गेले, मरणात मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मजा केले अमर गेले, मजा केले अमर, मजा केले अमर, मरून गेले, मरणात मरून गेले, मजा केले अमर, मजा केले अमर, मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले. मरण माझे मरून गेले, मज केले अमर अमर. हा वा, सुंदर प्रमाण. काही श्रेणीतले साधू असे असतात ते मरणाच्या पलीकडे जातात, पण आम्हाला मरणाबद्दल एवढी दहशत आहे आमच्या डोक्यात की आम्हाला मर म्हणलेलं सहन होत नाही, आणि मरायची इच्छा असली तरी मला वाटत नाही. मी नेहमी सांगत असतो, एक आजीबाई हातामध्ये बॅटरीन काठी घेऊन निघाली. जागीन तुम्ही सगळ्या, काठी घेऊन निघाली रस्त्यानं. तिला तिची नात भेटली तिकडून. म्हणली, आजी कुठं चालली ग? म्हातारी म्हणली, बाया तुझ्या आईने एवढा त्रास दिला मला, वाटेल तसं बोलत राहती, ताटामध्ये घेतलेला घास सुद्धा व्यवस्थित खाऊन देत नाही, मी कंटाळले, आता मला मरायचं आहे, मी आत्महत्या करायला चालले, मी जीव द्यायला चालले. नातीनं विचारलं, आजी तू खरंच आत्महत्या करायला चालली? म्हणे हो, आत्महत्या करायला चालली. मग एका हातामध्ये बॅटरी आणि दुसऱ्या हातामध्ये काठी कशाला घेतली? म्हातारी म्हणली, इच्छू काट्याला देव वाटतं बाया. अगं तू मरायलाच चालली, मग इच्छू काट्याचं. अजून तुम्हाला दृष्टांत सांगतो. एक म्हातारी जंगलामध्ये जाऊन लाकडाच्या मोड्या आणून त्या विकायची आणि आपला उदरनिर्वाह चालवायची. तिने एक दिवस, हाव असते ना माणसाच्या जीवनामध्ये, इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला हावडा नावाचा रोग लागलेला आहे. हावडा. एकही असा माणूस नाही इथं की त्याला हावडा रोग नाही. महाराजा सगट. म्हणून तर सकाळचं कीर्तन एवढं लांब घेऊन ठेवलं हावड्यामुळं. हा, लक्षात घ्या, हावडा नावाचा रोग प्रत्येकाला लागलेला आहे. म्हातारीने काय केलं, तिला जेवढं ओझं उचलायला पेलत होतं त्याच्यापेक्षा शिल्लकचे लाकडं तोडले, त्याची मोळी बांधली, उचलून पाहिली, म्हातारीला उचलता येईना. म्हातारी परेशान झाली. म्हातारी म्हणली, देवा काय दैन लावली, चांगल्या चांगल्या माणसाला घेऊन जातो मी, म्हातारी एवढं वय झालं माझं आणि मला तू इथंच ठेवलं. यमा, अरे येणारे बाबा एका पर्सन उचलून घेऊन जाणारे. असं म्हणल्याबरोबर यमाला करंट लागलं. यम म्हणला, देवाला सगळेजण बोलवतेत, आपल्याला बोलवणार पहिलंच गिऱ्हाईक आहे. यम लगेच रेड्यावर बसून हातामध्ये फास घेऊन आला. यमानं मोठमोठ्यानं म्हातारी समोर हसायला सुरुवात केली. म्हातारीने विचारलं, कोण आहे तू? म्हणे यम. कशाला आला? यम म्हणला, बरं आहे का आता? अगं म्हातारी तूच तर म्हणली उचल, तुला उचलायला आलो, तुला न्यायला आलो. म्हातारी म्हणली, येड्या, तुला मला उचलायला नव्हतं बोलवलं, मग लाकडं उचलायला बोलवले होते, तेवढे उचलून देन जाय. विठ्ठल विठ्ठल एवढी त्या मरणाबद्दल आपल्या डोक्यात धास्ती. पण असू द्या नाही तर नसू द्या, वेळ आली आणि काळ संपुष्टात आला आपला की आपल्याला जावं लागणार आहे. फरक फक्त एवढा आहे,
आपल्याला यमाच्या हाताने जावं लागणार आहे. आणि संत निरूपया संता हाती आला निरूपया संता हाती आला निरूपया संता हाती आला निरूपया योग्यांना ज्ञान्यांना जिज्ञासांना साधू संत महंत आणि योग्यांना संताच्या हाती देवाचा निरोप येत असतो. वाड वेळ झाला उभा पांडुरंग 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 वैकुंठी श्रीरंग बोलावितो वैकुंठी श्रीरंग बोलावितो वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग श्रीरंग बोलावितो वैकुंठी श्रीरंग बोलावितो वैकुंठी श्रीरंग बोलावितो वाड वेळ झाला उभा पांडुरंग वाड वेळ झाला उभा पांडुरंग. भक्तासाठी तो आनंदाचा सुखामृताचा सागर उभा करून कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला असतो. भक्तांना सांगतो, बघा तुमचं उत्तर आयुष्य, तुमचं इहलोकाची यात्रा संपली, आता तुम्हाला माझ्याकडे यायचं ना, मोकळ्या मनानं या. अवघे जन गडी घाला उडी भाईनो 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 बांधू विठ्ठल सांगडी बांधू विठ्ठल सांगडी पोहन जाऊ पहिलं थडी जाऊ पहिलं थडी अवघे जन गडी घाला उडी अवघे जन गडी घाला उडी भाईनो अवघे जन गडी घाला उडी भाईनो अवघे जन गडी घाला उडी भाईनो. काळ आणि वेळ आली की आपलं जाणं ठरलेलं आहे. फक्त संतांना निरोप येतो देवाचा आणि आपल्याला निरोप येतो यमाचा. बळे बांधुनी या हे राम देशी काळा हाती बळे बांधुनी या. आपलं कर्म कसं आहे त्याच्यानुसार आपली वाटचाल ठरत असते. चांगलं उच्च कोटीचं कर्म असलं तर भगवंताचा निरोप येतो आणि कर्म जर अशुद्ध असलं तर यमाच्या हातानं जावं लागतं. फुटाने खात नाही, भेळन पाणीपुरी खात नाही, मारिती जोडीती तोडी मारिती जोडीती तोडीती निष्ठुरा मारिती जोडीती तोडीती निष्ठुरा मारिती जोडीती तोडीती निष्ठुरा मारिती जोडीती तोडीती निष्ठुरा. हे यमाचे किंकर भाऊ झाले यमाचे किंकर भाऊ झाले किंकर भाऊ झाले मारिती जोडीती तोडीती निष्ठुरा मारिती जोडीती तोडीती निष्ठुरा मारिती जोडीती तोडीती निष्ठुरा मारिती जोडीती तोडीती निष्ठुरा. एवढं वजनात आलं पाहिजे. जसा प्रसंग चालू आहे तसं मारिती जोडीती. प्रमाण ऐकल्यावर असं वाटलं फटके देतच चालेल वास आहे की नाही. यांनी बी तसंच वाजिलं मारिती जोडीती जोडीती. समय सूचकता लागत असते महाराज. जुने माणसं आहे परमार्थातले. हा अनुभव सगळ्यांना येत नसतो. नाही तर कीर्तन रंगात आलेलं असतं, एकदम रंगात असं उठावणीच्या चाली होत्या आणि मग टाळकरी प्रमाण माणसाला असं वाटतं याला हरभरे खाऊ घाला आणि झोपू घाला. गोड प्रमाण दिलं. सगळी माणसं गोड आहे पण माईक नाही सगळ्याकडे. आता माईक असतात सगळ्यांनी प्रमाण दिले असते. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. एवढं निश्चित आहे की आपण मरणार आहे पण
इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला 4 प्रकारातून मरण येणार आहे. तू म्हणाला आम्हाला मारायचंच नाही तर काही फरक पडत नाही, तुम्ही नाही म्हणले तरी मारणार आणि मी नाही म्हणलो तरी मारणार. आपण सगळे मरणार आणि मरण 4 प्रकारातून येणार. ऐका, पहिला प्रकार आहे हत्या मरण, दुसरा प्रकार आहे आत्महत्या मरण, तिसरा प्रकार आहे अकाली मरण आणि चौथा प्रकार आहे प्राकृतिक मरण. ऐकून राहिले तुम्ही? आवाज येतो ना माग? 4 प्रकारातून आपण मरणार. हत्या मरण, या प्रकारातून मरणाऱ्या माणसाला मरायचं नसणारे पण मारून टाकल्या जाईल, त्याला म्हणतात हत्या मरण. दुसरे आत्महत्या मरण, मरण्याची इच्छा नाहीये पण परिस्थिती अशी उभी राहिली की त्यांनी स्वतःचं जीवन संपून घेतलं, त्याला म्हणतात आत्महत्या मरण. तिसरा प्रकार आहे अकाली मरण, म्हणजे मरण्याचं वय नाही, मरायचा टाइम नाही, मरायची वेळ नाही, परंतु मरण आलेलं आहे, त्याला म्हणतात अकाली मरण. आणि चौथा प्रकार आहे प्राकृतिक मरण. प्रकार 4 लक्षात आले तुमच्या? चला, लिसन अँड रिपीट. पुन्हा पहिल्यापासून सांगा. मरणाचा पहिला प्रकार. सोबदार, चला चहा पिऊन येऊ आपण तोपर्यंत. म्हणजे यांनी टेन्शन घ्यायचं ठरवलेलंच नाही, यांनी उक्त दिलेलं आहे आपल्याला, ऊस तू तोड, कारखान्याला ने, साखर काढण, पोते इकून ये. सांगितले ना मी 4 प्रकार. पहिला प्रकार सांगा. मरणाचा पहिला प्रकार हत्या मरण. धन्यवाद. मरणाचा दुसरा प्रकार आत्महत्या मरण. आभारी आहे. मरणाचा तिसरा प्रकार अकाली मरण. बिलकुल. आणि मरणाचा चौथा प्रकार प्राकृतिक मरण, म्हणजे नैसर्गिक मरण. आता कीर्तनच पुण्य स्मरणाचं असल्यामुळे मरण सांगितलं पाहिजे. आणि मी मरण सांगतो म्हणून मला 10व्या 13व्याचे पुण्य स्मरणाचे जास्त कीर्तन आहेत. भारत सरकारचे रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांच्या सासूबाई वारल्या, माझंच कीर्तन होतं. माजी खासदार पुंडलिक हरी दानवे साहेब आणि त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीचे खासदार आहेत, त्यांचे चिरंजीव आमदार होते चंद्रकांत दानवे, त्यांच्या आई आणि वडील दोघंही वारले. एकाच दिवशी त्यांचं पुण्यस्मरण आलं, म्हणजे 13वं आलं, त्यालाही माझंच कीर्तन होतं. माननीय विद्यमान आमदार नारायण कुचे साहेबांच्या आई वारल्या, तिथंही माझंच कीर्तन होतं. आणि दसपुते अण्णा आमचे आमदार वारलेत, माझे आमदार, त्यांच्याही 10व्याला माझंच कीर्तन होतं. लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे महाराज, हे 10व्या 13व्याच्या कीर्तनामध्ये मरण सांगितलं पाहिजे, मरणानंतरच्या अवस्था सांगितल्या पाहिजे, मरणानंतरच्या स्थितीबद्दल बोललं पाहिजे. मरण 4 प्रकारातून येतं. पहिलं आहे हत्या मरण. मरणाऱ्याला मारायचं नाहीये, मारून टाकलं, आलं हत्या मरण. आत्महत्या मरण, संपून घेतलं. अकाली मरण, वय नव्हतं पण गेले. आणि प्राकृतिक मरण, वय झालं, शरीर साथ देत नाही. वासांसी जीर्णानी यथा विहाय. भगवद्गीतेने जे सांगितलं की ज्या वेळेस शरीर जुनं होतं, जीर्ण होतं आणि या आत्म्याला कम्फर्टेबल फील होत नाही, त्याच्यामध्ये त्याला व्यवस्थित वाटत नाही की आता मला या शरीरामध्ये राहण्यासाठी व्यवस्थित त्याला अनुभूती येत नाही, अशा वेळेस त्या शरीराला आत्मा सोडून जातो, त्याला प्राकृतिक मरण असं म्हणतात. थोडासा जर विचार केला तर इंद्रायणी माय जरी निमित्त कोविड काळातलं असलं तरी प्राकृतिक मरणानेच गेल्या असं म्हणायला हरकत नाही. शरीर जीर्ण झालेलं होतं आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी आपला देह ठेवला. देह ठेवल्यानंतर मनुष्य जेव्हा या शरीरातून आपला आत्मा वजा करत असतो किंवा आत्मा जेव्हा शरीराला सोडून जात असतो, तेव्हाचे काही स्थितींतर सांगितलेले आहेत शास्त्राने. ऐका काय सांगितलेलं आहे. आईच्या पोटामध्ये तयार झालेल्या गर्भामध्ये जीवाला पडायला 4-5 महिन्याचा अवधी लागतो. आईच्या पोटामध्ये जेव्हा गर्भ तयार होतो तेव्हा त्यात जीव पडायला 4-5 महिन्याचा अवधी लागतो. कसा? ऐका. तो पिंड तयार होतो आणि तो सालंकृत उभा राहिला की मग जीव पडतो. कुठून पडतो? टाळूतून पडतो. टाळूतून, डोक्याला टाळू असते ना, त्या टाळूतून तो जीव पडतो. आणि टाळूमधून तो जीव पडला की मग देहाकृती उमटे. मोचकी देहाकृती उमटे, देहाची आकृती उमटते आणि 9 महिने 9 दिवसानंतर तो बाहेर येतो आणि नंतर त्याचं जीवनमान समृद्ध होतं. मग जर माणसाच्या शरीरामध्ये, आईच्या शरीरामध्ये माणसाच्या देहामध्ये जीव पडायला जर एवढे दिवस लागत असतील तर तो निघून जाताना का सहजासहजी निघून जाईल का? मग गरुड पुराणाने असं म्हटलं की माणूस मरायच्या वेळी जेव्हा त्याला मरण येतं की नाही, त्याचा आत्मा पायाच्या नखापासून तर डोक्यापर्यंत 1000 वेळेस अशा चक्रा कापतो.
आणि बाहेर पडण्यासाठी रस्ता शोधतो. माणूस मरायच्या वेळेला शरीरावर जेवढे रोम आहेत तेवढे छिद्र मोकळे होतात. माणूस मरायच्या टायमाला 1000 विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना आपल्या शरीराला व्हायला लागतात. आणि माणूस मरायच्या वेळेला हा आत्मा बाहेर पडत असताना 9 पैकी कोणत्या तरी एका दरवाजाचा आश्रय करतो. शरीराला 9 दरवाजे आहेत. कोणते कोणते ऐका. 2 नाकपुड्या, 2 डोळे झाले 4, 2 कान झाले 6, 1 तोंड झाले 7, गुद्धद्वार आणि मूत्रमार्ग म्हणजे लघवी आणि शौचाचं ठिकाण हे 2 आणि वरचे 7 मिळून झाले 9. या 9 पैकी कोणत्या तरी एका द्वारातून आत्मा आपल्या शरीराच्या बाहेर पडत असतो. कसं ओळखायचं? माणूस मेलेला आहे, डोळे उघडे, समजायचं डोळ्यातून जीव गेला. कानातून नाकातून पाणी आलं, समजायचं कानातून किंवा नाकातून जीव गेला. तोंड उघडे, समजायचं तोंडातून जीव गेला. लघुशंका झालेली आहे, समजायचं मूत्रमार्गातून जीव गेला. आणि मरतावेळी जर दीर्घ शंका झालेली असेल, शौच झालेला असेल तर समजायचं शौच मार्गातून जीव गेला. याच्यावरून अंदाज बांधता येतो. सामान्य माणसाचा जीव या 9 पैकी कोणत्या तरी एका दरवाजातून जातो. जपी तपी संन्यासी सिद्ध साधक योगी आणि मुनी यांचा जीव या 9 पैकी कोणत्याच दरवाजातून जात नाही. त्यांच्यासाठी VIP गेट आहे. जसं शिर्डीला साईबाबाचा गावकरी गेट आहे तसा जपी तपी संन्यासी सिद्ध साधक योगी आणि मुनी या लोकांसाठी VIP गेट आहे. आणि तो डोक्यावर आहे. त्याला दशमद्वार असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. बर, हा VIP गेट काही असा अलगद उघडत नाही. त्याच्यासाठी साधना करावी लागते. ब्रह्मरंध्रातून कुंडलिनीचं जागरण करावं लागतं. आणि ती जागृत करून मग इकडून जंगली महाराजांना जे ज्ञान प्राप्त होतं त्या पद्धतीनं हा जो पिंड आहे तो ब्रह्मांडातून बाहेर काढून परमात्म्याच्या पदापर्यंत न्यावा लागतो. या पद्धतीनं माणसाच्या मृत्यूसमयीची यात्रा प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये होत असते. पण या दिवशी आपल्या शरीरातून आत्मा निघून जातो. त्या दिवशी शरीराचं मूल्य काय? महाराज म्हणतात, जसं एखाद्या फुलातला सुगंध निघून गेल्यानंतर फुल ओस पडून राहतं, फुलाची जी अवस्था होते ती अवस्था शरीरातून आत्मा निघून गेल्यानंतर शरीराची होते. परिमळ गेलिया ओ सगुल देठिया. परिमळ गेलिया ओ सगुल देठिया. परिमळ गेलिया ओ सगुल देठिया. परिमळ गेलिया ओ सगुल देठी. आविषा शेवटी तैसा परिमळ गेलिया ओ सगुल देठी. आविषा शेवटी तैसा पहिल्या कडव्यात महाराज म्हणतात दुसरं झालं, आता पहिलंय. आता कोणतं येईल ते सांगता येत नाही. जिथं विषय संगती लागल तिथं कडवं येईल. का माझं काही टिपण बसलेलं नाही की असं सिरियलनं बोलायचं म्हणून. जिथं संगती लागल तिथं बोलू. येत आहे तुमच्या लक्षात? बाबांचंही बरोबर होतं. त्यांना वाटलं आता दुसरं झालं तिसरं येईल. पण आपली रेल्वे कशी चालते? जिथं जागा भेटली तिथं.
आपण संगतीनंच चाललोय ना कीर्तनात, विसंगत नाही झालो आपण, बरोबर संगतीनं कीर्तनामध्ये आलोय. मग फुलातून सुगंध निघून गेल्यानंतर फुलाची जी अवस्था होते ती अवस्था शरीराची होते. परिमळ गेलिया ओस फुल ओसाड पडतं हे. बर, फुलाला तरी निर्माल्यामध्ये टाकून त्याला उपयोगी घेतल्या जातं, म्हणजे खत बनवलं जातं. शरीराचं खत बनत नाही, हे नाशवाने. मग याला स्मशानाकडे न्यावं लागतं. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा. मग स्मशानाकडे नेत असताना काही विधी करावे लागतात. आता नीट ऐका जरा, कोपरगाव भागातली मंडळी, तुमच्याकडे ना आमच्याकडे बदललेलं असू शकतं, पण तरी जर बदललेलं असलं तर मला सांगा, नसलं तर मग पुढे जाऊ आपण. ऐका, माणूस मेलं की माणसाच्या शरीराला पेटवावं लागतं, बरोबर आहे का? बदललेलं आहे, बरोबर आहे. बर, या क्रियेला अंत्येष्टी असं म्हणतात. काय म्हणतात? अंत्येष्टी. अंत म्हणजे शेवट आणि इष्टी म्हणजे यज्ञ. येत आहे तुमच्या लक्षात? अंत म्हणजे शेवट, इष्टी म्हणजे यज्ञ. माणूस मेल्यानंतर माणसाच्या शरीरावर केल्या जाणारी अग्नी प्रक्रिया याला शेवटचा यज्ञ म्हणतात. तो कसा करायचा आहे? शरीराला समिधा बनवायची. काय बनवायचंय? समिधा. समिधा म्हणजे काय? यज्ञात टाकल्या जाणारी सामग्री. लाकडं नाही बरं, लोक म्हणतात यज्ञ करायचे लाकडं जमा करायला चला, लाकडं नाही, यज्ञात समिधा घालत असते. मग या शरीराला समिधा बनवायचं. कसं करायचं? घरातून प्रेताला बाहेर काढायचं, अंगणामध्ये घ्यायचं आणि आंघोळ घालायची. किती मोठा श्रीमंत माणूस असला, शेवटची आंघोळ बाथरूम मध्ये नाही. एकाने 25 लाखाचं बाथरूम बांधलं, 25 लाखाचं. पाठ घासायला माणूस लागतच नाही, तिथे जाऊन बसले की पाठ घासते त्याच ऑटोमॅटिक. मी घासून आलो मध्ये जाऊन, 25 लाखाचं बांधलं आणि ते मेलं. महाराज मेलं, ते त्याला आंघोळ बाथरूम मध्ये का बाहेर? बाहेरच. किती श्रीमंत माणूस असला तरी त्याला आंघोळ दरवाजामध्ये. बर, आंघोळ घालत असताना आता सांगा बरं का बरोबर आहे का नाही? तर पुढं घरातलाच अग्नी बाहेर काढून एका मटक्यात गरम पाणी करतात. तुमच्याकडे करतात का? मटक्यात गरम पाणी करतात का? बर, करतात. आणि आंघोळ घालून झाली की शेवटच्या टप्प्यात ते गरम पाणी प्रेताच्या अंगावर टाकतात. तुमच्याकडे टाकतात का? टाकतात, बरोबर आहे. पण कशा करता टाकतात हे कोणालाच माहीत आहे? म्हणजे माहीत असेल तर हो म्हणा, नसेल तर मी सांगतो. कसं करू सांगू? त्याचे वेगळे पैसे देणं पडून तुम्हाला, ते पॅकेज मध्ये सांगतो. ऐका, तुम्ही काही वाचन बिचन करायचं नादी लागायचं नाही. आम्ही वाचतो, फक्त आम्हाला दक्षिण द्यात जा, आम्ही सांगतो तुम्हाला. तुम्ही काय ताण घेता? ऐका, मग ते गरम उकळलेलं पाणी सगळ्यांनी आंघोळ घातली की प्रेताच्या अंगावर टाकायचं. कशा करता? ऐका त्याचं आध्यात्मिक कारण. माणसाच्या शरीरात 5 प्राण असतात. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, 5 प्राण असतात. मेडिकल दृष्ट्या माणूस पूर्णतः मेला हे डिक्लेअर करण्यासाठी शरीरातले 5चे 5 प्राण निघून गेले पाहिजे. जर याच्यातला एखादा प्राण शिल्लक राहिला तर मेलेला माणूस पुन्हा जिवंत होण्याची दाट शक्यता असते. मग त्याची चाचपणी करण्याकरता हे कडक पाणी त्याच्या अंगावर टाकलं जातं. तुम्ही म्हणाल आमच्या मनाला पटलं नाही, हे उदाहरण देतो. कन्नड तालुक्यामध्ये अंधानेर नावाचं गाव आहे. कोणतं? अंधानेर. आणि कोविड काळामध्ये एक आजी वारली त्या अंधानेरमध्ये. कोरोना चालू होता, कोरोनात काय आंघोळ वगैरे घालत नव्हते, ते कॅरी बॅग मध्ये टाकून आणायचे आणि लगेच अग्निदाह द्यायचे. 14 घंटे झाले म्हातारीला वारून. म्हातारीला त्या कॅरी बॅग मध्ये आणलं आणि स्मशानामध्ये नेऊन ठेवलं. आणि गौऱ्या रचल्या, ते डोळ्यावर असं खोबऱ्याचे खांड ठेवतात आमच्या भागामध्ये. ते खोबऱ्याचे खांड ठेवायला गेले की म्हातारीने डोळे उघडले. कोण आहे रे? 2 वर्षापूर्वीची घटना आहे, वृत्तपत्राला होतं सगळ्या. ती म्हातारी स्मशानातून उठून घरी नेली, 1 वर्ष जगली. आता 4 महिने झाले मेली. पा किती वर्ष जगली? 1 वर्ष. महाराज जर घरी म्हातारीला आंघोळ घातली असती आणि तिच्या अंगावर कडक पाणी टाकलं असतं तर राजूभाऊ म्हातारीला स्मशानात न्यायची गरज पडली. गरम पाण्याने म्हातारीने इकडून म्हणलं असतं करे काठ्या हो. त्याच्या करता मेलेल्या माणसाच्या अंगावर गरम पाणी टाकावं हे त्याचं शास्त्र आहे. बर, तिरडी बांधावी. ओल्या बांबू सांगितला. बांबू फक्त एकदाच जाळला जातो. माणूस मेला तेव्हा
मध्ये बांबू जाळायला चालत नाही, अगरबत्तीतून सुद्धा नाही. अगरबत्तीतला बांबू सुद्धा जाळायला चालत नाही, शास्त्रानं निषिद्ध म्हणलं त्याला. मग बांबूची तिरडी बनवावी. आणि कितीही श्रीमंत माणूस मेला म्हणून काही कर्लोनची गादी तिरडीवर आथरण्यात येत नाही, गवताचीच गादी करावी लागती आणि सोपट्यानं बांधावं लागतं. सोपटं भेटत नाही म्हणून सुतळीपर्यंत ठीक आहे, लोक चांदीचे तारा आणायला लागलेत. कोण आणली कोण ती येडपट पद्धत. माणूस मेल्यावर चांदीच्या तारानं, ते काय पळून जातं का महाराज मेल्यानंतर? चांदीच्या तारानं बांधायचं नाही, कच्च्या सुतानी बांधायचं, सूत्रांनी बांधायचं. 4 खांदेकरी धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पुरुषार्थ नावाची सिद्धी हातात घेऊन 5वा पानवड्या पाणी धरणारा आग्या हा पुढं उचलायचं प्रेताला. 6 प्रकारच्या धान्याचं दळलेलं पीठ, कच्च्या धान्याचं पदरामध्ये बांधायचं, गावाच्या बाहेर आणायचं. कुठे? वेशीच्या बाहेर. आणि तिथं विसावा द्यायचा. तो विसावा नाहीये, खरा विसावा माणसाला स्मशानात भेटतो, तो नसतो विसावा. मग मरणाराच्या नावाने खांदेकऱ्यांनी थोडा वेळ बसावा, त्याला म्हणतात विसावा. जुन्या काळात स्मशानभूम्या लांब होत्या, खांदेकरी दमायचे, माणसं रफ होते, म्हणून तो विसावा नावाचा प्रघात आहे. पण तिथं प्रेत खाली ठेवलं की हे कच्चं धान्य सोडून खाली टाकायचं. हे धान्य त्या वेशीच्या बाहेर सोडलं की मेलेल्या व्यक्तीच्या जीवनातलं पहिलं श्राद्ध तिथं होतं. आता आपण जे करतोय हे पहिलं श्राद्ध नाहीये, मधलं एक श्राद्ध झालंय. कुठं? जिथं आपण वेशीत विसावा दिलाय ते पहिलं श्राद्ध झालं. त्या श्राद्धाला अमान्य श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अमान्य श्राद्ध का म्हणतात? आम म्हणजे कच्च, आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य. कच्च्या धान्याचं पीठ आपण वेशीमध्ये सोडलं मेलेल्या व्यक्तीच्या नावाने, म्हणून त्याला अमान्य श्राद्ध म्हणतात. पहिलं श्राद्ध तिथं होतं. स्मशानामध्ये प्रेताला नेलं, काय करावं? विधी सांगितला. आई वारली असेल तर हळदीनं स्वस्तिक काढावं, आणि वडील वारले असतील तर कुंकवानं स्वस्तिक काढावं. दक्षिण उत्तर अशी चितेची रचना करावी. लाकडं घ्यावेत, शक्य होईल तिथपर्यंत गवऱ्या घ्याव्यात. ते मक्याचे लेंडूर, सरकीच्या पराठ्या, गाडीचे टायर हे चितेमध्ये वापरू नयेत. का तर तो यज्ञ आणि यज्ञात अशा गोष्टी घालता येत नाही. बर, चिता रचावी. चिता रचली, घरून आणलेला अग्नी घ्यावा, तो हवेच्याच वेगाने पेटवावा. आणि तो पेटून झाल्यानंतर आई वारली असेल तर आईच्या चितेला पायाकडून अग्नी द्यावा, आणि वडील वारले असतील तर वडिलाच्या चितेला डोक्याकडून अग्नी द्यावा. वडिलाच्या चितेला डोक्याकडून अग्नी दिला त्याला म्हणतात मुखाग्नी, आणि आईच्या चितेला पायाकडून अग्नी दिला त्याला म्हणतात भडाग्नी. विठ्ठल विठ्ठल. हो, माणूस मेला, वायू निघून गेलं, अग्नी लावला, अग्नितत्वात गेलं, धूर झाला, आकाशतत्वात गेलं. आता शरीर पेटवलं, मग एक घट घ्यावा. कच्चं मटकं सांगितलं. आता कच्चं वापरत नाही कोणी. कच्चं मटकं घ्यावं, त्याच्यात पाणी भरावं आणि प्रेताला प्रदक्षिणा माराव्या. मारतात का तुमच्याकडं? पण त्या सव्य मारू नये. सव्य म्हणजे सोयीच्या आणि अपसव्य म्हणजे उलट्या. माणूस मेल्यानंतर केल्या जाणाऱ्या सगळ्या क्रिया ह्या उलट्या क्रमाने येतात. अगदी 10व्याला जेव्हा आपण तर्पण करतो, अन्य पूजेमध्ये पाणी आपण असं सोडतो, असं. 10व्याच्या पूजेमध्ये पाणी असं सोडावं लागतं, अंगठ्यानं. काय गंमत आहे पहा या बोटांची. तुम्हाला वाटतं हे 5 बोट एवढे सोपे नका समजा. या 5 बोटांचं महत्व आहे. हे 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 बोटे नाही, हे लांबचं माणूस दाखवतं, ते आमचे सोयरे आहेत, ते आलेत महाराज, ते बघा आमकं गाव दिसतंय. हे बोट, हे याच्या शेजारचं बोट, हे हे दात घासायला. क्या आप क्लोजअप करते हो? कॉन्फिडेंस से डरते हो? आप क्लोजअप क्यों नहीं करते हो? आहा, हे दात घासायला चालतं. याच्या शेजारचं जे बोट ते गंध लावायला चालतं. स्वस्ति नो इंद्र वृद्धवाः स्वस्ति नो मुखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. गंध लावून घ्या.
तुम्ही हळद कुंकू वाहून घ्या. हरिद्रा कुंकुमम सर्व सौभाग्यदायिनी सौमंगलांजस्तुम हरिद्राम समर्पयामि कुंकुमम समर्पयामि. हे बोट, हे लांबचं दाखवायला, हे दात घासायला, हे गंध लावायला, हे 3 गेले. आता 2 राहिले. हे 2 फार कामाचे आहेत. काय तुम्ही चुकीचा अर्थ काढून राहिले. हे अधिकृत नाही. सर येऊ का? हे काय कामाचं सांगतो, हे फार कामाचं आहे. जिचा आणि आपला रक्तानं काहीही संबंध नाही, जिचा आणि आपला नात्यानं काहीही संबंध नाही, तिच्यासोबत जी संबंध जोडते तिचं नाव करंगळी आहे. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. पाटलाचं लग्न मुसलमानाचा महबूब. मेरा महबूब आया है. जिचा आणि आपला काही संबंध नाही, तिच्यासोबत संबंध जोडते तिला करंगळी म्हणावं. ज्याचा आणि आपला रक्ताचा संबंध आहे त्याचा एका झटक्यात तोडतो त्याला अंगठा म्हणावं. इकडं काही संबंध नाही पण एका मिनिटात जोडते. इकडं रक्ताचा संबंध आहे पण एका मिनिटात तोडतं. सोडा अंगठ्यानं पाणी, त्याचं नाव अंगठा आहे. विठ्ठल विठ्ठल हो. मग मेल्यानंतर जे मटकं फिरवलं जातं ते उलट फिरवावं असं म्हणलेलं आहे. लोक सोयीचंच फिरवतात. ज्याला जसं वाटेल त्यांनी तसं करा. माझं सांगायचं काम आहे. बुड्डी सच कहती पण सुनता कोण. ते उलट फिरवावं. उलट फिरून एक दगड घ्यावा. त्या दगडानं 3 छेद करावेत मटक्याला. दगड मारणारा माणूस अनुभवी ठेवावा, नाही तर काही पहिल्याच टोल्यात मटकं फोडून टाकतेत. तसा उपरवाळ्या माणूस घेऊ नये. मग दगडाला 3 छेद करावे. 3च कशासाठी? कोणत्याही गोष्टीला सत्यत्वानं प्रमाणित करण्यासाठी 3दा उच्चारलं की ती अटेस्टेड होते. न्यायाधीशानं कोर्टामध्ये निकाल दिला, 3दा हातोडा हाणतय खाली. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर, फायनल. मुस्लिम धर्मामध्ये नवरा बायकोचं पटत नाही, बायको सोडून द्यायची. 3दा म्हणतय तलाक तलाक तलाक, फायनल. तसं 3 दणके, 1 2 3, फायनल. 3 दणके हाणले की तोच वकऱ्या खाली ठेवायचा आणि तेच मटकं त्या वकऱ्यावर आदळायचं. आदळलं की घटाकाशातून हा जीव महद आकाशामध्ये विलीन होतो. ती त्याची प्रक्रिया होते आणि मग त्या जीवाचं अस्तित्व वकऱ्यामध्ये जातं, त्या दगडात जातं. आता त्या दगडाला लय मूल्य येतं. त्या दगडाला आता काय म्हणतात? आश्मा. काय म्हणतात? शास्त्रीय भाषेत त्याला आश्मा म्हणतात. मग त्याला बांधून ठेवावं लागतं. आणि शास्त्र म्हणतं आता ज्यांच्या घरात माणसाचा मृत्यू झालेला आहे, एकदा मटकं फोडलं की त्यांनी रडायचं नाही. पानवड्यानं बोंब हाणायची एकदा तिथं, महावाक्य ध्वनी बोंब झाली आणि घरातल्यानं रडायचं नाही. का? आता तुमच्या घरातला प्रतिनिधी त्या वक्र्यामध्ये आलेला आहे. आता 10 दिवस तो तुमच्याकडे मुक्काम करणार आहे, त्याला जाता येत नाही. कारण आपण 3ऱ्या दिवशी राख उचलतो. थोडी राख जमिनीत राहती, भूमितत्व भूमितत्वात जातं आणि जलाशी तिचा संपर्क आल्यानंतर काही राख जलामध्ये निघून जाती. जलतत्वाचं विलिनीकरण जलतत्वामध्ये होतं. 5 तत्वाचं विलिनीकरण 5 तत्वात होऊन जातं. पण आपण आस्त्या ठेवलेल्या असल्यामुळं, आस्ती संचय केलेला असल्यामुळं मेलेल्या माणसाचा जीव गुंतलेला असतो, त्याचे अधिकार आपण आपल्याकडे ठेवलेले असतात. मग 10व्याच्या दिवशी आपल्याला दशक्रिया करावी लागते. दशक्रिया करावी का? हो. पितृमोक्षार्थ, आपल्या पूर्वजांच्या ऋणातून ऋणमोचन होण्यासाठी आपण दशक्रिया केली पाहिजे. कशा करता? ऐका. आपले जे पूर्वज असतात ना, 10व्याची पूजा करत असताना जी व्यक्ती मेलेली आहे फक्त त्याच व्यक्तीच्या नावाचा उल्लेख होतो असं नाही. त्याच्या निमित्तानं आपल्या कुटुंबातले जेवढे माणसं मेलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख केला जात असतो आणि त्यांना उद्धार होऊन त्यांना मोक्ष मिळत असतो. याच्याकरता 10व्याला 10वं केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही करणार नाही, मग आपल्याला पितृदोषाचं भागीदार व्हावं लागेल. आणि पितृदोष जर लागला तर कोणालाच मुक्ती भेटत नाही. रघुवंशामध्ये
सगर नावाचा राजा होऊन गेला. आणि या सगराचे जे 1000 पुत्र होते, आपण कथा ऐकली भागवतामध्ये, त्यांनी अश्वमेध नावाचा मोठा यज्ञ केला. आणि तो यज्ञ केल्यानंतर यज्ञाचा घोडा दिग्विजय करण्यासाठी पाठवला पृथ्वी तलावर. इंद्राला चिंता पडली, यांनी जर यज्ञ केला तर आपली खुर्ची जाईल, आणि आपली खुर्ची गेल्यावर पंचायत होईल, मग यज्ञात विघ्न आणलं पाहिजे. इंद्राने काय केलं, घोडा चोरला आणि कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन बांधला. सगराने आपले सर्व पुत्र घोड्याच्या शोधार्थ पाठवले. सगर राजाचे सगळे पुत्र घोडा शोधायला गेले. त्यांना कपिल मुनीच्या आश्रमात तो घोडा बांधलेला दिसला. त्यांनी चौकशी न करता असा अंदाज बांधला, या म्हाताऱ्यानंच घोडा चोरलेला असावा. म्हणून त्यांनी कपिल मुनीला त्रास दिला. कपिल मुनीला राग आला आणि कपिलाने श्राप दिला, जल कर भस्म हो जा. सगळेच्या सगळे पोरं जळून भस्म झाले. यांच्या जळून भस्म होण्याने त्यांचा आत्मा अतृप्त झाला आणि त्याचा परिणाम पुढच्या काही पिढ्याला भोगावा लागला. कोणालाच मोक्ष मिळेना. मग मोक्ष कसा मिळावा म्हणजे याला एकच पर्याय, सत्य लोकातली गंगा मृत्यू लोकात आली पाहिजे. कोण आणल तिला मृत्यू लोकामध्ये? सगळ्यांनी प्रयत्न केले, सगळ्यांचे प्रयत्न विफल ठरले. शेवटी भगीरथ नावाच्या राजाने प्रयत्न केला. त्यांनी गंगेला प्रसन्न केलं. वरम गृहे, काय पाहिजे? मला तू पाहिजेस. कशा करता? माझ्या पूर्वजाच्या उद्धाराकरता तू मृत्यू लोकावर ये, अशी विनवणी त्यानं गंगेला केली. गंगा म्हणली, मी यायला तयार आहे, पण थोडीशी अडचण आहे. काय अडचण आहे? माझा प्रवाह एवढा गतिमान आहे, मी जर वरून आले आणि जमिनीवर पडले तर जमिनीच्या 2 भागा होतील आणि मी पाताळात निघून जाईल. मग मला मध्ये आडवाय करता बंधारा पाय, एखादा बांध पाय मोठा. मग गंगेला अडवण्याचं सामर्थ्य कोण ठेवू शकतं? तर महादेवाचं नाव पुढं आलं. गंगाधराय शिव गंगाधराय, 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 गंगाधराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. बोलिए गंगा मैया की. महादेवाला प्रार्थना केली, ही गंगा तुम्ही जटेमध्ये धारण करा. आणि मग सत्य लोकातून आलेली गंगा महादेवानं जटेमध्ये धारण केली. महादेवाच्या जटेतून ती खाली आली. शंकर तेरी जटा में बहे गंगाधारा, शंकर तेरी जटा से बहे गंगाधारा. भगवान शंकराच्या जटेतून गंगा वाहू लागली. भगीरथानं पुढे रथ हाकला, त्याच्या मागे गंगा आली आणि जो राखेचा ढीग पडला होता त्याच्यावरून गंगा गेली. सगर पुत्राचा उद्धार झाला आणि पितृदोषाचा परिहार झाला. पितृदोष आपल्याला लागू नये याच्याकरता 10व्याच्या दिवशी 10वं करावं. पूजा करत असताना सगळ्या प्रकारची सामग्री ही देखील अपसव्य घ्यावी. बाकीच्या पूजेमध्ये गहू वापरता का? इथं जव घ्यावे. बाकीच्या पूजेमध्ये अक्षदेला तांदूळ वापरता का? इथं तीळ घ्यावे. बाकीच्या पूजेमध्ये लाल फुलं वापरता का? इथं पांढरी फुलं घ्यावी. बाकीच्या पूजेमध्ये यज्ञोपवीत डाव्या खांद्यावरून उजवीकडे घालता का? इकडं उजवीकडून डावीकडे घालावं. बाकीची पूजा करत असताना पाणी
सोयीचं फिरवता का? इथं उलटं फिरवावं. बाकीची पूजा करत असताना गंध या बोटाने लावता का? इथं गंध या बोटाने लावावा. बाकीच्या पूजा करत असताना पाणी असं सोडता का? इकडं असं सोडावं. बाकीच्या पूजेमध्ये गोडधोड नैवेद्य दाखवता का? इथं कच्चं शिजलेलं जे अन्न आहे त्याचा नैवेद्य पिंड पाडून दाखवावा. अशा पद्धतीनं पूजा करावी. आणि मेलेल्या माणसाच्या नावानं 3 अधिकार जे संरक्षित आहेत ते परत घ्यावेत. ज्या कुळात ते जगत होते ते कुळ परत घ्यावं. रक्ताटे आडनाव परत घ्यावं. ज्या नावानं जगत होते ते नाव परत घ्यावं. बाळासाहेब पाटील नाव परत घ्यावं. दिली तिळांजुळी कुळ नाम. आणि ज्या रूपामध्ये ते वावरत होते त्या ज्या हस्त्या आपण ठेवलेल्या आहेत त्याची यथोचित पूजा करून त्या हस्त्याचं विसर्जन करावं. म्हणजे 3ही अधिकार आपण मोकळे करून घेतले. मग 10व्याच्या दिवशी तो जो आत्मा आहे त्याचा प्रवास सुरू होतो आणि त्याला त्याच्या गंतव्यापर्यंत पोहोचायला 1 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे 9 महिने 9 दिवस आईच्या पोटातले आणि 81 दिवस बापाच्या पोटातले. 9 महिने 9 + 81 दोन्ही मिळून 1 वर्ष हा कालावधी त्याला त्याच्या गंतव्यापर्यंत पोहोचायला लागतो. ज्या दिवशी तो व्यक्ती त्याच्या गंतव्याला पोहोचलेला असतो त्या दिवशी त्याचं पहिलं पुण्यस्मरण असतं. 1 वर्षाचा कार्यकाळ आपल्याकडे असतो. मेलेल्या व्यक्तीच्या नावाने त्याच्या जीवनात जर पुण्य कमी पडत असेल तर पहिल्या प्रथम पुण्यस्मरणाला, बाकीचे पुण्यस्मरण नाही केले तरी चालेल, पण पहिल्या पुण्यस्मरणाला मेलेल्या व्यक्तीच्या नावानं गोदान भूदान अन्नदान ज्ञानदान काय दान करता येईल ते करावं. त्यांच्या नावाने तर्पण करावं. वर्ष श्राद्धाचं हातामध्ये पाणी घ्यावं आणि केलेल्या सगळ्या दानाचं पुण्य त्यांच्या खात्यावर जमा करावं. म्हणजे पुण्याचा प्रभाव वाढून त्यांना यथोचित स्थान मिळतं आणि त्यांनी पितर तृप्त होतात. त्याच्याकरता पहिलं प्रथम पुण्यस्मरण आणि 10वं आणि अंत्येष्टी हा विधी यथोचित झाला पाहिजे. पण याच्यासाठी माणसं फार नशीबवान लागतात. आई निघून गेल्या, दादा निघून गेले, पण त्यांच्या कुटुंबाने त्यांची जाण ठेवली. हल्ली जाण ठेवणारी माणसं फार बोटावर मोजण्या इतकी आहेत. कोणाला कोणाबद्दल जाण राहिली नाही. कोविड काळामध्ये आपण परिस्थिती अनुभवली. अंत्यविधीला सुद्धा लोक इच्छा असून गेले नाही. जावंसं वाटतंय पण आम्ही जर पॉझिटिव्ह झालो तर. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 1 वर्षानंतर आपल्या घरातल्या वडीलधाऱ्यांचं पुण्यस्मरण करणं याच्यासाठी संस्कार क्षमता लागत असते. या सगळ्या परिवारानं ते जपलं आणि हे भाग्यवान होते म्हणून झालं. आपलं होईलच याची शाश्वती नाही. महाराज म्हणतात हीच गोष्ट ध्यानात ठेवून अनुतापानं सावध व्हा. आता म्हणा हो आजी अनुताप घेऊन सावध. हो आजी अनुताप घेऊन सावध. आजी अनुताप घेऊन सावध. अनुताप घेऊन सावध या गोष्टीचा आढावा घेत काहीतरी बोध करी मनाच्या ठिकाणी काहीतरी बोध करून घे आणि विचार कर किती दिवस राहिलेत आपल्याकडं. आयुष्य मोजाया बैसला मापारी. मोजायला बसता येतो, कधी आपल्याला मरण येईल सांगता येत नाही. महाराज म्हणतात म्हणून सावधान हो बाबा, तुझ्याकडे फार वेळ आहे. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह.
रमत मारा आली गाय भंगाची उरती बाहेर रम राम मारा आले रमत मारा तसं प्रमाणानुसार ते अल्पच आहे, पण अभंगाच्या संगतीनुसार फार आहे. का तर खटवांग राजाला 1 तास बाकी होता. खटवांगाला मरायला 1 तास बाकी होता, तरी खटवांगानं एवढं मोठं साध्य केलं. महाराज म्हणतात आपल्याकडे निदान वर्ष 2 वर्ष 5 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष भरपूर वेळ आपल्याकडे आहे. तेवढ्या वेळात आपण काहीतरी साधन साध्य करावं आणि भगवंताला प्राप्त करावं. जर करता आला तर सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागोता जन्म घेणे विठोबा मृत्यूचं निमित्त करत या कुटुंबातले 2 कर्ते पुरुष, एक वात्सल्याची सावली माय निघून गेली आणि एक अस्तित्वाचा डोंगर आमचे बाळासाहेब दादा निघून गेले. कुटुंबातला कोणताही माणूस जेव्हा मरत असतो तेव्हा तो वेगवेगळ्या प्रकारच्या नात्याला घेऊन जात असतो. मरणारा माणूस कोणाचा बाप असतो, कोणाचा भाऊ असतो, कोणाचा मुलगा असतो, कोणाचा काका असतो, कोणाचा मामा असतो. माणूस एकच असतो, पण असंख्य प्रकारचे नाते त्याच्या जाण्यानं संपुष्टात येतात, त्याचं अस्तित्व धोक्यात येतं. बाप निघून जातो तेव्हा बाप निघून गेल्यानंतर बाप नावाची उबदार सादर ज्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनातून निघून जाते त्या दिवशी नंतर उगवणारा प्रत्येक दिवस माणसाला जबाबदारीची जाणीव करून देतो. माय निघून जाते आयुष्यातली, प्रेमाचा झरा आटतो, वात्सल्याची घोंगडी संपुष्टात येते आणि म्हणून माय जिवंत असताना माहेरला असलेलं माहेरपण आणि माय निघून गेल्यानंतर माहेरात आलेलं पोरकेपण ही तफावत निर्माण होते. आई आईच असते, तिची उपमा कोणालाच देता येत नाही. मेल्यानंतर फक्त एवढं म्हणता येतं, आई आई मी, आई आई मी म्हणू कुणा, आई विना मी असे उन्हा. आई तुझ्या वाचून आता जगणं कडक तापलेल्या उन्हासारखं झालेलं आहे. माय नव्हती तू, ओ आई नव्हे तू आदिश्वर, प्रेम दिले तू मज आजवर, सोडून गेली तू कुण्यावना, आई विना मी असे उन्हा. माई नव्हती तू दैवत होतीस माझं. आणि ज्या दिवशी तू निघून गेलीस ना आई माझ्या जीवनातून, खरं सांगू काय झालं, ही पखरण माईची सरली. जशी चिमणी आपल्या पिलांना कवेमध्ये घेत असते तसं माय तू निघून गेली, वात्सल्य संपलं. ही
पखरण मायेची सरली कशी गंगा चानक ओसरली. गंगेचं पाणी जसं अचानक वसरावं तसं निघून गेली. काय नाही केलं साई तू आमच्यासाठी. एखादं चंदन शहाणेवर जसं रगडल्या जातं, चंदन घासतं पण शहाण्याची सुद्धा झीज होते, त्या शहाण्यासारखी तू झिजलीस तुझ्या जीवनामध्ये. एक चंदनी शहाण उभी आयुष्य झिजली. इंद्रायणी मायेची रे देवा प्राण ज्योत कावी झाली. निघून गेली तू. आणि कुठे गेली माय सांगू तुला. गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. अशा लांब निघून गेलीस तू जाग्यावर. आता तिथून तू पुन्हा परत येणार नाहीस. पण आई या कुटुंबातून तुझ्या जाण्यानं जशी पंढरपुरातून रुक्मिणी निघून जावी ना तसं झालं. ही पखरण मायेची सरली कशी गंगा चानक ओसरली. हे कंपन होते ओठाना आई तुझ्या विना मी असे उन्हा. आता तुझी सर कोणालाच येणार नाही. आई तुझ्यासारखं कोणीच नाही का जगात. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझा जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गे आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गे आई तुझे उपकार भेटणार नाही. हा बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा तान्हा. अमृताहुनी गोड तू पाजलास पाना. अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड तू तुझ्या उपकाराची तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म लागे आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म लागे आई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म लागे आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म लागे आई तुझे उपकार भेटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई. गल्लोगल्ली पाहत फिरे तू मजला ग. खरं सांगू माय तुझ्या या प्रेमाची ग कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार ना. तुझा किती जीव होता माझ्यात हे तू जिवंत असताना कळलं नाही आई. पण तू गेल्यानंतर त्याच्या झळा मात्र लागल्याशिवाय राहिल्या नाही. आज या माऊलीच्या आठवणी जी आपल्या अंतःकरणामध्ये या रक्ताच्या परिवाराच्या आहेत. पण तरीही फुल नाही फुलाची पाकळी ऋण मोचन होण्याचा प्रयत्न या माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आपण केला. मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं बाळासाहेब दादांना आणि इंद्रायणी मातेला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. विनम्र अभिवादन त्यांच्या चरणावर विनंती करतो. आमचे अतुल महाराज, आमचे मोहिते नाना, आमचे बापू, ही सगळी भजनी मंडळी बाबांनी सुंदर प्रमाण म्हटलं. ही गुणीजन मंडळी, हार्मोनियम वादक बाबा, वारकरी मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि कराड महाराजांच्या माध्यमातून फार मोठा सप्ताह करतात गावाकडं, त्यांच्या माध्यमातून या कीर्तनाचा हा योग आला. एकदा कारवाडीला आलो होतो सप्ताहामध्ये, तसं या परिसरामध्ये मी भरपूर ठिकाणी आलोय. महाराष्ट्रभरामध्ये कीर्तनाचा प्रवास होत असतो. झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून थांबतो. ज्ञानेश्वर